आपल्याकडे वरण, डाळ, आमटी, सार या भातासोबत खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांचे खूप प्रकार आहेत। रोजच्या जेवणापासून ते समारंभातील पंगतींमध्ये निरनिराळ्या प्रकारे सार किंवा आमटीची वेगवेगळी रूपं आपल्याला दिसतात। विशेष म्हणजे प्रत्येक मोसमात येणारी फळं किंवा भाज्या वापरून आपल्याकडे खास तऱ्हेचे सार केले जातात। यातलाच एक लोकप्रिय सार म्हणजे कच्च्या कैरीचा सार। कैरी विशेषमध्ये चला मग आज आपणही बनवूया कैरीचा सार। कैरीचा सार बनवण्यासाठी आपल्याला लागेल 2 कच्च्या कैऱ्या, 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ, अर्धी वाटी नारळाचं दूध, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा साखर, चिमूटभर हिंग, चवीपुरतं मीठ, ताजी कोथिंबीर आणि फोडणीसाठी तेल। सर्वप्रथम स्वच्छ धुतलेल्या कैऱ्या कुकरला लावून त्यात कैऱ्या बुडतील इतकं पाणी घालून 2 शिट्ट्यांवर शिजवून घ्या। या दरम्यान तांदळाच्या पिठात पाणी घालून याची घट्टसर पेस्ट तयार करून घ्या। कुकर थंड झाला की उघडा आणि शिजलेल्या कैऱ्या एका भांड्यात काढून घ्या। या कैऱ्यांवर थोडंसं थंड पाणी ओता आणि याची सालं सोलून घ्या व हाताने हा गर छान एकजीव करून घ्या। कैरीतील बाठ वेगळे करून घ्या। आता यात तांदळाची पेस्ट घाला व ढवळा। व नंतर यात नारळाचं दूध घालून ढवळून घ्या। कैरीच्या या गरांमध्ये मग ठेचलेल्या हिरव्या मिरच्या घाला व ढवळून घ्या। आता यात साखर आणि मीठ घालून हे मिसळून घ्या। तयार मिश्रण एका भांड्यात काढून घ्या व याची एक उकळ काढा। सारला उकळी फुटेपर्यंत फोडणी पात्रात हिंग, मोहरी, जिरे व कढीपत्ता यांची फोडणी करा। व लगेच कैरीच्या सारामध्ये ओता। वरून यात चिरलेली कोथिंबीर घाला आणि 3 ते 4 मिनिटं हा सार छान उकळू द्या। सार घट्ट होत आला की गॅस बंद करा। तयार झाला भन्नाट चवीचा असा कैरीचा सार।